आपण पाहतोय इयत्ता दुसरीचं अभिरूप शिष्यवृत्ती परीक्षा यामधील प्रश्नपत्रिकांचे सॉल्युशन। तर आतापर्यंत आपण प्रश्नपत्रिका संच पहिला एक बघितला आहे, त्यामधील चारही विषयाचे स्पष्टीकरण मी तुम्हाला दिलेले आहे बघा। आज आपण पाहणार आहोत प्रश्नपत्रिका संच दुसरा, यामधील तुम्हाला मी मराठी गणितचं स्पष्टीकरण दिलेलं आहे। आज पाहणार आहोत इंग्रजी व बुद्धिमत्ता या विषयाचे स्पष्टीकरण। तर त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब केला नसाल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, लाईक करून घ्या आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून मी जे पुढचे व्हिडिओ तयार करेन ते तुम्हाला पाहता येतील। चला तर बघू। विभाग तिसरा आहे बघा इंग्रजी, यामधील 39वा प्रश्न आहे बघा। तुमच्याकडून कोणाला त्रास झाला तर तुम्ही काय म्हणाल म्हटले। काय म्हणणार, आपल्याला त्रास झाला ते आपल्याला इंग्रजीत म्हणायचं आहे। कसं म्हणणार, थँक्यू म्हणणार का नाही। थँक्यू कोणाला म्हणतो आपण, जेव्हा आपण एखाद्याची मदत घेतो तेव्हा आपण त्याला थँक्यू बोलतो। सॉरी केव्हा बोलणार, जेव्हा आपल्याकडून काही चूक झाली तर आपण दुसऱ्याला ते सॉरी बोलणार। वेलकम केव्हा बोलणार, जेव्हा आपल्याला एखादा व्यक्ती थँक्यू म्हणतो तेव्हा आपण त्याचं त्या थँक्यू बोलण्याचं किंवा त्याच्या त्या प्रतिक्रियेचं आपण स्वागत करतो, म्हणजेच तेव्हा आपण दुसऱ्याला वेलकम म्हणणार। आणि बाय म्हणणार केव्हा एखादी व्यक्ती आपल्याला सोडून जाते किंवा बाहेर चाललेली असते तेव्हा आपण तिला बाय म्हणतो। तर आपल्याकडून जर कोणाला त्रास झाला तर आपण नक्कीच त्याला सॉरी म्हणणार, दुसरा ऑप्शन। 40वा प्रश्न आहे बघा। खालीलपैकी विसंगत पर्याय ओळखा म्हटले। विसंगत म्हणजे काय विद्यार्थ्यांनो, याचा अर्थ असा होतो की गटात न बसणारा। मग आता या खालच्या ऑप्शनमध्ये इंग्लिशमधले आहेत ते वाचू आपण बघा। मंडे, वेन्सडे, थर्सडे आणि ऑक्टोबर। आता हे चारही ऑप्शन वाचल्यानंतर लक्षात येतं की हे तीन ऑप्शन आपले वीक ऑफ डे आहेत, म्हणजेच डेज ऑफ वीक, तर हे वार आहेत आपले, आणि ऑक्टोबर हा एकच महिना आहे, त्यामुळे हा विसंगत पर्याय आहे। 41 बघा। जी या अक्षराच्या लगतचे पुढचे अक्षर, लगतचे म्हणजेच लगेच लागून असणारं पुढचं अक्षर आपण काढायचं आहे, ते आपण ABCD नुसार म्हटलं की लगेच लक्षात येतं। कसं ABCD EFG नंतर H येतं, ऑप्शन क्रमांक पहिला। 42वा प्रश्न आहे बघा। खालीलपैकी कोणते अक्षर कॅपिटल व स्मॉल लिपीत सारखेच दिसते। कोणते बघा, जी अक्षर आपण कसं काढतो, जी हे कॅपिटल आहे, आपण स्मॉल कसं काढणार, जी हे अशा काढतो आपण 9 सारखं। आर हे अक्षर बघा, आर हे कॅपिटल आहे, आपण स्मॉल कसं काढतो, आपण स्मॉल आर हे असे या पद्धतीनं काढतो। त्यानंतर बी आहे, बी हे आपण स्मॉल असं काढतो। पण ओ बघा, चौथा ऑप्शन आपला ओ कसा आहे, तो स्मॉल लिपीत देखील तो आहे तसाच राहतो आणि कॅपिटल लिपीत देखील आहे तसा राहतो, म्हणून चौथा ऑप्शन आहे जो स्मॉल कॅपिटलमध्ये आपल्याला सारखाच दिसणार आहे। 43 बघा। मीना माझ्या आईला आई म्हणते तर मीना माझे कोण। आता हे असे नात्याचे प्रश्न असतात, ते आपण काय करायचे, आपले नाते आपल्या पाहुण्यांशी किंवा आपल्यात जे रिलेटिव्ह असतात त्यांना ते नाते जोडून पाहायचं। आणि आपल्याला आता बऱ्यापैकी थोडी माहिती झालेली असतेच की आत्या कोणाला म्हणायचं, मामा काका कोणाला म्हणायचं, त्यामुळे असे प्रश्न आपण आपल्या नात्यामध्ये लावून मग सोडवायचे। आता मीना माझ्या आईला आई म्हणते, तर तुमच्या आईला आता आई कोण म्हणणार असणार, तुमची बहीण किंवा तुमचा भाऊ। मग मीना माझ्या आईला आई म्हणते म्हणजे तुमची, तर मीना माझी कोण म्हटले, मग मीना कोण असणार आहे, तुमची बहीणच असणार आहे। आंट म्हणजे चुलती झालं, चुलती किंवा काकी म्हणतो आपण। ग्रँड मदर म्हणजे आजी, सिस्टर म्हणजे बहीण, मदर म्हणजे आई, तर मीना आपली कोण लागणार आहे, सिस्टर लागणार आहे, म्हणून तिसरा ऑप्शन आपला बरोबर येणार आहे बघा। 44वा प्रश्न आहे बघा। कारचे अनेक वचन पर्यायातून शोधा म्हटले। आता एक कार असते, आपल्याला माहीत आहे, एक कार अनेक आपण इंग्रजीमध्ये काय म्हणणार, अनेक कार्स म्हणतो आपण त्याला। मग ऑप्शन बघा, पहिला ऑप्शन आहे कार्स, दुसरा ऑप्शनमध्ये आपल्याला काय दिलं आहे, CARES, केअर्स दिले म्हणजे काळजी असते ती, आणि कोट आणि कॅप्स हे तिन्ही ऑप्शन आपले येत नाहीत, कारचे अनेक वचन कार्स असा येतो। 45 बघा। खालीलपैकी फुटबॉल खेळाचे चित्र कोणते म्हटले। कोणता आहे बघा, हा आहे क्रिकेटचं, हा आहे मार्बल्स म्हणतो याला आपण, मार्बल्स खेळ आहे हा क्रिकेट, हा आहे हॉकी आणि हा आहे फुटबॉल। आपल्याला अक्षर लगेच चित्रावरून ओळखता आलं पाहिजे, त्यामुळे चौथा ऑप्शन आपला बरोबर येणार आहे बघा। 46 बघा। खालीलपैकी रेड रंगाचा बसणारा पर्याय कोणता। रेड रंग म्हणजे खाली काय दिलेत बघा, ओनियन, चिली, टोमॅटो आणि रॅडिश, हे तुम्हाला शब्द वाचता आले पाहिजेत। नेहमी आपण या शब्दांचा सराव केला तर नक्कीच तुम्हाला इंग्रजी वाचन देखील चांगलं येईल।
तर ओनियन बघा म्हणजे कांदा, त्याचा आपला गुलाबी कलरमध्ये पिंक कलरमध्ये असतो. चिली म्हणजे हिरवा मिरचीचा रंग हिरवा असतो. टोमॅटो बघा, टोमॅटो हा रेड कलरचा असतो. आपला उत्तर आपल्याला तिसऱ्या ऑप्शनमध्ये मिळाले आहे. आणि रॅडिश म्हणजे मुळा असतो. तर 47वा प्रश्न बघा, सोबतच्या चित्रासाठी असलेले इंग्रजी नाव पर्यायातून शोधा म्हणले. आता हे चित्र आहे. चित्र तुम्हाला मराठीत नक्कीच ओळखता तुम्ही की ही खुर्ची दिसते, पण त्याचं काय आपल्याला इंग्रजी स्पेलिंग आलं पाहिजे. आता पहिला ऑप्शन आहे बघा, CHALK म्हणजे चॉक म्हणजे आपण खडू म्हणतो, जो फळ्यावर लिहिण्यासाठी वापरतात. दुसरा ऑप्शन चेअर आहे. चेअर म्हणजे खुर्ची. आपला ऑप्शनचं उत्तर मिळालेलं आहे. तिसरा बघा क्लॉक म्हणजे घड्याळ. आणि चौथा कॉक म्हणजे कोंबडा. मग आपलं उत्तर कुठलं असणार आहे? चेअर, CHAIR हे उत्तर आपलं बरोबर असणार आहे. 48 बघा, हातांच्या बोटासाठी कोणता इंग्रजी शब्द वापरतात? हातांची बोटे, आपण हाताला इंग्रजीमध्ये हँड म्हणतो, पण हाताच्या बोटांना काय म्हणतो बघा? टोज, फिंगर्स, हँड्स का लेग्स. टोज म्हणजे काय? अंगठा झाला. फिंगर्स म्हणजे आपल्या हातांच्या बोटांच्यासाठी आपण फिंगर्स म्हणजे बोटे वापरतो. आणि हँड म्हणजे हात मी सांगितलं, आणि लेग म्हणजे पाय. तर आपलं उत्तर काय असणार आहे? फिंगर्स, 2 नंबर ऑप्शन. 49 बघा, जसे नाऊ काऊ तसे बॉलला काय येणार? म्हणजेच काय? जसे नाऊ काऊ हे काय आहे? रायमिंग वर्ड्स आहेत. मग तसे बॉलला काय येणार? बॉलला आपल्याला शेवटला 2 जे शब्द असणार आहेत, समान असणार आहेत किंवा सारखे दिसणारे असतात, ते आपले रायमिंग वर्ड्स असतं. आता बॅट बघा, बॅट, वॉल, बॉक्स आणि टॉक आहे. मग बॉल BALL आहे म्हणून WALL हे आपलं रायमिंग वर्ड होऊ शकतं, म्हणून दुसरा ऑप्शन आपला बरोबर येणार आहे. 50वा प्रश्न बघा, खालीलपैकी अभ्यासाशी संबंधित नसणारा शब्द कोणता? अभ्यासाशी संबंधित बुक, पेन्सिल, स्लेट आणि पॉट. आता बुक म्हणजे पुस्तक, अभ्यासाशी संबंधित आहे. पेन्सिल अभ्यासाशी संबंधित आहे. स्लेट म्हणजे पाटी, ती पण अभ्यासाशी संबंधित आहे. पॉट म्हणजे भांडे, भांडे आपल्या अभ्यासाशी संबंधित आहे का? नाही, ते किचनशी संबंधित असणारा शब्द आहे, म्हणून नसणारा कुठला असणार आहे? पॉट असणार आहे. चला बघू पुढचा बघा, विभाग 4 आहे बुद्धिमत्ता या विषयाची मी आता तुम्हाला स्पष्टीकरण देणार आहे. 51वा प्रश्न आहे बघा, गणू रानात लाकडे गोळा करत होता. या वाक्यात 3 अक्षरी शब्दांची संख्या किती आहे म्हटले? किती? 3 अक्षरी. आता हे गणू काय आहे? 2 अक्षरी. रानात 3 अक्षरी, लाकडे 3 अक्षरी, गोळा 2 अक्षरी, करत 3 अक्षरी आणि होता 2 अक्षरी. आपल्याला काय करायचं आहे? 3 अक्षरे काढायचे आहेत. मग रानात, लाकडे आणि करत हे 3 शब्द आहेत बघा. शब्दांची संख्या विचारले. संख्या आपली किती झाली? 1, 2 आणि 3, म्हणून ऑप्शन क्रमांक दुसरा येणार आहे, ज्याच्यात 3 आहे तो बरोबर असणार आहे. 52वा बघा, वरील अंकमालिकेत 5 नंतर लगेच 4 हा अंक असे किती वेळा झाले आहे? ही अंकमालिका दिलेली आहे. असा प्रश्न काय करायचा विद्यार्थ्यांनो? 5 नंतर 4 म्हटले म्हणजे आपण काय करणार? 5 नंतर 4 म्हणजे आपली संख्या काय तयार झाली? 54. मग अशी 54 दिसणारी संख्या आपण शोधून काढायची अंकमालिकेत. बघा इथं 54 दिसतं, हा 1 झाला गट. इथं दिसतं हा 2 झाला. परत इथं दिसतं हा 3 झाला. आणि परत इथं दिसतं, म्हणजे 4 गट आपल्याला मिळालेत. म्हणजे 5 नंतर 4 असे 4 गट झालेत, म्हणजे 4 वेळा असं झालेलं आहे. मग आपल्याला उत्तर काय मिळणार? दुसरा ऑप्शन 4 हा. 53 बघा, इंग्रजी अक्षरमालिका दिलेली आहे. इंग्रजी अक्षरमालिकेत आय या अक्षराचा डावीकडून कितवा क्रमांक आहे? तर आय अक्षर कुठं आहे बघा? इथं आहे. तर या अक्षराच्या डावीकडून आपली जी डावी बाजू तीच पुस्तकाची डावी बाजू असते, हे नेहमी लक्षात ठेवायचं. तर आय या अक्षराचा डावीकडून कितवा क्रमांक, म्हणजे इकडून एका ओळीनं आपण मोजायचं आहे. मोजू बघा, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 नंबरला आलेला आहे आय. डावीकडून आय अक्षराचा नंबर कितवा आहे? 9वा. ऑप्शन क्रमांक 4 बरोबर आहे बघा. 54 बघा, गटात न बसणारा शब्द ओळखा म्हटले. वाघ, घोडा, गाढव, कुत्रा. आता हे 4 ऑप्शन वाचल्यावर लगेच लक्षात येतं की घोडा, गाढव, कुत्रा हे काय आहेत? आपले पाळीव प्राणी आहेत. आणि वाघ हा काय आहे? जंगली प्राणी आहे. त्यामुळं गटात न बसणारा ऑप्शन क्रमांक आपला पहिला येणार आहे. 55वा प्रश्न आहे बघा, खालीलपैकी गटात न बसणारी संख्या कोणती विचारले? 62, 44, 23 आणि 35. आता याच्यामध्ये काय शोधायचं तुम्हाला लक्षात येत नसेल, पण मी सांगते बघा. पहिला ऑप्शन, दुसरा ऑप्शन आणि तिसरा ऑप्शन या संख्यांची काय करते बघा मी, 6 अधिक 2 केलं तर काय येतं विद्यार्थ्यांनो? 8 ही बेरीज येते. दुसरा ऑप्शन बघा, 4 अधिक 4ची बेरीज केली तर आपलं काय येतं? 8 बेरीज येते.
परत चौथ्या ऑप्शनची 3 अधिक 5 केलं तर आपली बेरीज किती येते? 8 येते. फक्त तिसऱ्या ऑप्शनचे आपण 2 अधिक 3 केलं तर आपलं उत्तर 5 येतं. म्हणजे गटात काय बसत नाही? 23 ही संख्या बसत नाही. 56वा प्रश्न आहे बघा, गटात न बसणारी आकृती शोधा म्हटले. आता 4 आकृत्या दिलेल्या आहेत बघा. तर याच्यात आपली पहिल्या आकृतीत काय दिसतंय बघायचं, त्याच्यानुसार पुढच्या आकृत्या बघायच्या. पहिल्या आकृतीत बघा, हे 2 त्रिकोण छोटे बघा, वरती ह्या कोपऱ्यात आणि समोरच्या कोपऱ्यात असे आहेत. म्हणजे हे वरती 2 आहेत आणि आत सर्कल आहे. सर्कल 4 आकृतीमध्ये समान आहे. आतली आकृती पतंगाकृती ती पण समान आहे. बाहेर चौरस किंवा चौकोन म्हणू आपण, ती पण समान आहे. फक्त आपल्याला काय शोधायचं आहे बघा, गटात न बसणारी कशी शोधायची? हे छोटे 2 त्रिकोण आहेत, ते अमोरसमोर आहेत का बघायचे. तर दुसऱ्या आकृतीत बघा, इथं देखील अमोरसमोर दिसत आहेत. तिसऱ्या आकृतीत तुम्हाला ह्या बाजूला आणि ह्या बाजूला म्हणजे विरुद्ध बाजूला दिसत आहेत. चौथ्या आकृतीत अमोरसमोर आहेत. म्हणजे तिसरी आकृती आपली गटात बसणार नाही, कारण त्याचे त्रिकोण विरुद्ध दिशेस आहेत. 57वा प्रश्न बघा, प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल म्हटले. 1, 4, 9, 16. काय आहेत हे? तुम्हाला आता अभिरूप परीक्षा, शिष्यवृत्ती परीक्षा देत आहे म्हटल्यावर नक्कीच तुम्हाला वर्ग देखील पाठ असणं गरजेचं आहे. पाढे तर 1 ते 20 पर्यंत पाहिजेच आणि 1 ते 10 तरी निदान तुम्हाला वर्गपाठ पाहिजे. आता 1, 4, 9, 16 हे वाचले की आपल्याला लक्षात येतात हे वर्गमूळ संख्या आहेत किंवा वर्गसंख्या आहेत. तर 1चा वर्ग 1, 2चा वर्ग 4, 3चा वर्ग 9, 4चा वर्ग 16 म्हणजे क्रमाने घेतलेल्या 4चा वर्ग आहे. इथं येणारी संख्या काय असणार आपली? 5चा वर्ग असणार आहे. तर 5चा वर्ग किती असतो? 5 गुणिले 5 म्हणजेच 25. ऑप्शन क्रमांक 4 आहे बघा. 58वा प्रश्न आहे, खालील चिन्हाच्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता चिन्हगट येईल म्हटले. चिन्हगट बघा, पहिला 2 आहेत, म्हणजे लहान मोठ्या संख्येचं चिन्ह असतं त्या पद्धतीनं आहे. नंतर 1, 2, 3 आहेत चिन्ह. नंतर 1, 2, 3, 4 म्हणजे 1, 1 वाढवत नेलेलं आहे. 2 नंतर 3, 3 नंतर 4, 4 नंतर आपल्याला इथं 5 चिन्ह असलेला गट पाहिजे आहे. बघा इथं पहिल्या आकृतीत 4 दिसतात, इथं 5 आहेत, इथं 6 दिलेत, इथं 1 दिला. म्हणजे दुसरा ऑप्शन आपला बरोबर असणार आहे, जो 5 चिन्हांचा गट आहे. 59 बघा, प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारी आकृती शोधा म्हटले. क्रमाने येणारी म्हणजे काय बघा, ह्या ॲरोचं तोंड इकडे दिले, दुसऱ्या ॲरोचं तोंड खाली गेले म्हणजे इकडची साईड, त्यानंतर ह्या साईड, तिसरी आकृती इकडे गेली म्हणजे चौथी आकृती नक्कीच अशी वरत्या टोकाची असणार आहे. लक्षात येते का बघा, पहिल्या आकृतीवरनंच पुढच्या आकृत्या ठरवायच्या आपण. पहिलीचं टोक इकडं, दुसरीचं इथं आलं, तिसरीचं इकडे गेलं आणि चौथीचा ॲरो आपल्याला वरती पाहिजे. वरती टोक असणारा आपला ऑप्शन तिसऱ्या ऑप्शनमध्ये दिसतो म्हणून तो बरोबर असणार आहे. 60वा प्रश्न बघा, अंशूची आई प्रेमची मामी आहे, तर प्रेमची आई अंशूची कोण? अशा प्रश्नामध्ये मी तुम्हाला सांगितले आहे, नात्याचे प्रश्न आपण आपल्या नात्यामध्ये लावून बघायचे. आता तुमची मामी कोण आहे? त्याचा मुलगा, म्हणजे तुमच्या मामीच्या मुलग्याची ही तुमच्या मामीचा मुलगा, तो काय असणार आहे? त्याच्यावरून ते आपल्याला नातं सांगितलेलं आहे. अंशूची आई प्रेमची मामी आहे म्हणजे आपण आपल्या नात्यात लावलं तर आता असं करायचं की अंशूची आई प्रेमची मामी, तर प्रेमची आई अंशूची कोण? तर प्रेमची आई काय असणार आहे? अंशूची आत्या असणार आहे. लक्षात येते का बघा, आपली जी मामी आहे त्या मामीला आपण हे नातं लावून बघायचं. त्याच्यावरनं लक्षात येतं मामीचा मुलगा, त्या मामीच्या मुलग्याची तुमची आई कोण असणार आहे? आत्याच असणार आहे, असं नातं लावायचं. 61वा प्रश्न बघा, अनिता करीनापेक्षा मोठी आहे, सारिका अनितापेक्षा मोठी आहे, तर सर्वात लहान कोण? आता हे प्रश्न मी कसं काढायचं सांगितलं आहे बघा. अनिता करीनापेक्षा मोठी आहे म्हणजे हे मोठं चिन्ह मी हिच्याकडं करते आणि ही करीना मी शॉर्ट लिहिते बघा. अनिता करीनापेक्षा मोठी आहे, मोठ्या संख्येचं चिन्ह मी इकडं हिच्याकडं केलं. आता सारिका अनितापेक्षा मोठी आहे, ह्या अनितापेक्षा देखील मोठं कोण आहे? सारिका आहे, म्हणून मी सारिकाला इथं लिहिलं बघा. लक्षात येते काय बघा, लहान मोठ्या चिन्हाचा वापर करून मी गणित अशी सोडवते बघा बुद्धिमत्तेची. अनिता करीनापेक्षा मोठी आहे, मोठी तर इथं दिसते. सारिका अनितापेक्षा मोठी आहे, अनितापेक्षा देखील सारिका कोण आहे? मोठी आहे. तर सर्वात लहान कोण म्हणले, तर हे मोठ्या संख्येचं चिन्ह आपलं कुठं आहे? सारिकाकडे. सारिका मोठी झाली, अनिता पण मोठी, अनिता सारिकापेक्षा लहान झाली, पण करीनापेक्षा अनिता मोठी झाली. मग सर्वात लहान असं ह्या चिन्हाकडनं बघायचं. लहान विचारलं की हे टोक कुठं आहे? सगळ्यात शेवट तिथं बघायचं आणि मोठं विचारलं की इकडून बघायचं. म्हणजे सारिका सगळ्यात मोठी झाली, पण सर्वात लहान आपल्याला विचारले म्हणून करीना आपल्या पहिला ऑप्शन आहे बघा, तो बरोबर येणार आहे. करीना सर्वात लहान आलेली आहे.
62वा प्रश्न बघा, सोबतच्या आकृतीत चौकोन किती आहेत म्हणले. चौकोन मोजायचे आहेत. हा एक मोठा 2 3 आणि हा एक 4 झाला आणि मोठा एक 5. लक्षात येते का बघा, हा 1 हा 2 हा 3 आणि हा 4 झाला आणि हा मोठा एक 5 झाला. ऑप्शन क्रमांक 3 बरोबर. प्रश्न क्रमांक 63 ते 65साठी सूचना आहे बघा, दिलेली आकृती अक्षरे अंक यांचे पाण्यातील प्रतिबिंब पर्यायातून निवडा. हे आहे पाण्यातील प्रतिबिंब. आपल्याला पाठीमागच्या प्रश्नपत्रिकेत लक्षात येते का बघा, तुमच्या पाठीमागच्या प्रश्नपत्रिकेत आपल्याला आरशातील प्रतिमेंची गणितं होती. आता मी ती कशी सोडवायची तुम्हाला सांगितली होती, तर मी सोडवलेलं आहे बघा या पद्धतीने. म्हणजे ही जी रेष आहे ती ह्या साईडला असतील तर ह्या पद्धतीने ह्या पानाच्या कोपऱ्यात आपण लिहायचे आहेत आणि दुमडून आपण पाठीमागं गिरवायचं आहे. आता आपल्याला पाण्यातील आकृती आहे. मग अशा वेळ काय करायचं, आपण ह्या खालच्या साईडचं जे पानाचं टोक असतं त्या साईडला ही अक्षरे लिहून घ्यायची आणि ती वरच्या साईडला दुमडायची. म्हणजे आपल्याला उलटून ती अक्षरे परत गिरवायची आहेत. आता मी लिहिते बघा, IP आणि S आहे. त्याच्यानंतर 789 आहे. त्याच्यानंतर चौरस आहे बघा आणि 3 गोल दिलेले आहेत असे आणि एक गोल मात्र रंगवलेला आहे. कोणता बघा, हा गोल. लक्षात येतं का बघा, मी अशा ह्या आकृत्या पानाच्या खालच्या साईडला लिहून घेतल्या. आता मी काय करणार, हे पान मी असं दुमडणार आहे. हे दुमडणार आणि याच्यावरून गिरवून घेणार आहे बघा. याच्यावरून गिरवणार आणि त्याच्यानुसार मी अक्षरं आपलं उत्तर शोधणार आहे. बघा हे मी असं लिहिते बघा. काही वेळा दिसत नसलं तर आपण पाठीमागं व्यवस्थित बघून तुम्ही जरी सोडवला तरी चालेल, पण उलटी आकृती आपली आली पाहिजे. आता बघा, पहिला IPSची मी आकृती लिहिली होती. ती आकृती, हे उत्तर आपलं आलेलं आहे. हे उत्तर आपलं ह्या ऑप्शनमध्ये कुठं दिसतंय बघा, पहिला I आले, हे S तिसरा आणि चौथा आपण ऑप्शन सोडून द्यायचा. दुसऱ्या ऑप्शनमध्ये बघा माझ्या आकृती बरोबर दिसणारी. दुसऱ्या ऑप्शनमध्ये S मात्र सरळ दिले. माझं इथं बघा उलटा आलेलं आहे म्हणून पहिला ऑप्शन आपला बरोबर येणार आहे. IPSचा पहिला ऑप्शन बरोबर येणार आहे. दुसरा बघा 789 माझं कसं आहे बघा, 7 उलटा आहे. मला वाटतं ह्या चारही ऑप्शनमध्ये फक्त दुसऱ्या ऑप्शनमध्ये 7 उलटं दिसतं आणि 9 देखील बघा, मी मराठीत मी ते इंग्रजीत काढल्यामुळे तसं दिसतं, मराठीत असं येणार. म्हणजे दुसरा ऑप्शन आपला हा बरोबर येणार आहे. तिसऱ्या ऑप्शनमध्ये बघा, हा चौकोन आहे बघा, चौकोनचं हे टोक इथं खाली होतं. माझं टोक कुठं गेलं, ह्या साईडला गेले. ह्या साईडला टोक असणारी आकृती कोणती आहे बघा, ह्या तिन्हीमध्ये ही उभी आहे म्हणजे आयताकृती आहे. पण दुसऱ्या ऑप्शनमध्ये बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की हे 3 गोल रिकामे आहेत आणि हा लिहिलेला आहे. म्हणजे दुसरा ऑप्शन आपला बरोबर येणार आहे. तर ह्या पद्धतीने तुम्ही पाण्याच्या आकृतीचे प्रश्न सोडवू शकता. नक्कीच तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क पडणार आहेत. पुढचा बघा 66 ते 68साठी सूचना आहे बघा, प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या पर्यायाचा क्रमांक ठळक करा. आता 66वा प्रश्न काय आहे बघा, फूल मोगरा. तर फळ काय असतं, फुलासाठी मोगरा, मोगरा हे फूल आहे. तर फळ आपलं काय असणार, टोमॅटो, नारळ, जास्वंद का भोपळा. तर आपला दुसरा ऑप्शन असणार आहे, ज्याला आपण नारळ म्हणून ओळखतो, श्रीफळ, तो दुसरा ऑप्शन फळासाठी आपण वापरू शकतो. 67 बघा, 11, 13 तर 27 काय म्हटले. म्हणजे 11 आपण लगेच तिथे तर्क लावून बघायचा, बेरीज करायची, गुणाकार करून बघायचा, वजा करून बघायचं, दोन्ही संख्येची बेरीज करून बघायची, तरी देखील उत्तर आपल्याला मिळून जातं. आता 11मध्ये +2 केले तर 13 येतं. तसंच इथं +2 केले म्हणून ह्या संख्येत देखील आपण +2 करणार आहे. म्हणजे 27 + 2 केले तर आपल्याला उत्तर काय मिळून जातं, 29. ऑप्शन क्रमांक दुसरा आहे बघा, तो बरोबर येणार आहे. 68 बघा, 20 बी तर आरास काय म्हटले. म्हणजे काय, हे बी आता ही कसली आकृती आहे लक्षात आली पाहिजे तुमच्या. ही आरशातील प्रतिमा आहे. म्हणजे ह्या साईडला जर रेष असली की आपण दुमडून जे काढतो ती बी, उलटं बी दिलेलं आहे. तर आर मग हे कसं येणार, आपलं आर आहे असंच येणार, फक्त उलटं काय येणार. चौथा ऑप्शनमध्ये आहे बघा, हा कर्व आहे जो तो ह्या साईडला येणार आणि ही रेष इकडे येणार, एवढंच होणार. जसं बी हे कर्व इथं आलेत ते उलटे इकडे घेतलेत, मग ह्या आरचा कर्व देखील इकडे येणार आणि ही रेष अशी येणार, म्हणून चौथा ऑप्शन आपला बरोबर येणार आहे. 69 बघा, खालील प्रश्नाकृतीशी तंतोतंत जोडणारी आकृती पर्यायातून शोधा म्हटले. प्रश्नाकृती आपली ही आहे बघा आणि ह्या 4 दिल्यात त्या आपल्या उत्तराकृत्यावरती लिहिलेलं असतं, त्यानुसार शोधायचं आहे. आता ही आकृती सेम बघा कुठं दिसते, पहिल्या आकृतीत ही नाही आहे. हा त्रिकोण आपला खाली बघा
अशी आहे काटकोन रूपात, ही वरती आलेलं आहे, हे आपल्याला खाली पाहिजे. तर खाली आपल्याला फक्त या एका आकृतीत दिसतं बघा आणि ॲरो व्यवस्थित दिसतो. हा इकडे गेला आहे, ह्याचं हा काटकोन इकडे आला आहे. आपल्याला असं त्रिकोण काटकोन पाहिजे, तो आपल्या तिसऱ्या आकृतीत मिळतो बघा आपल्याला, म्हणून तो बरोबर येणार. 17वा प्रश्न आहे. 70 व 71साठी सूचना आहे बघा. वेन आकृतीचा अभ्यास करून उत्तरे पर्यायामध्ये शोधा. ही वेन आकृती दिलेली आहे, याच्यावरून आपल्याला उत्तर शोधायचे आहेत बघा. 17वा प्रश्न आहे. फक्त चौकोनात किती अक्षरे आहेत? आता चौकोन म्हटलं तर तुम्ही हा चौकोन धराल, या चौकोनात असं म्हटले, फक्त चौकोनात म्हटले मात्र बघा A B E F आणि G ही चौकोनात येतात अक्षरं, मात्र फक्त म्हटलं ना चौकोनाच्या पाठीमागं फक्त हा शब्द वापरला आहे म्हणून फक्त A आणि B येणार. A आणि B ही अक्षरं ना वर्तुळात आहेत, नाही त्रिकोणमध्ये आहेत. G F आणि E ही बघा अक्षरं आपल्याला ह्या त्रिकोण या आकृतीत दिसतात. म्हणून फक्त आता म्हटलं चौकोनात किती अक्षरं आहेत म्हटलं तर आपण ही 5 अक्षरं लिहू शकतो. पण जेव्हा फक्त हा शब्द वापरतात तेव्हा फक्त चौकोनामध्ये, म्हणजे बाकी कोणत्या आकृत्यामध्ये ती अक्षरं नकोत. म्हणून A आणि B म्हणजे 2च अक्षरे मिळालेत, म्हणून दुसरा ऑप्शन आपला बरोबर येणार आहे. 71वा बघा. सोबतच्या वेन आकृतीत एकूण किती अक्षरे दिलेली आहेत? आता ह्या सगळ्या आकृतीमधील अक्षरे मोजायचे आहेत. ना इथं विचारलं आहे आपल्याला सर्कलमध्ये किती, त्रिकोणमध्ये असं काही विचारलेलं नाही, सगळ्या आकृतीमधील काढायचे आहेत. किती आहेत बघा, हा 1 2 3 4 5 6 7 8, एकूण आपल्याला अक्षरं किती दिसत आहेत? 8, म्हणजे तिसरा ऑप्शन आपला बरोबर येणार आहे. 72वा प्रश्न बघा. दिलेल्या गटाशी जुळणारे पद पर्यायातून निवडा म्हटले. काय आहे बघा, 6 11 16 आणि 21. आता इथं काय आहे माझ्या मते तरी इथं फरक दिसतो बघा. 6मध्ये 5 मिळवल्यानंतर 11 येतं, 11मध्ये 5 मिळवल्यानंतर 16 येतं, 16मध्ये 5 मिळवल्यानंतर 21 येतं, म्हणजे 5चा फरक आहे. 5च्या टप्प्यानुसार आपण घेतलं, मग 21मध्ये देखील आपण काय करणार, 5 प्लस करणार, मग किती येतं उत्तर आपलं? 26 उत्तर येतं बघा. 21 अधिक 5 26, दुसरा ऑप्शन आहे तो बरोबर येणार आहे. 73वा प्रश्न बघा. खालील आकृत्यांच्या गटाशी जुळणारी आकृती पर्यायातून निवडा. आता आकृत्या कशा आहेत बघा, ही आकृती दिलेली आहे, तिन्ही आकृती वेगळ्या दिसतात, म्हणून का लक्ष म्हणजे असं एकदम गडबडायचं नाही. काय करायचं, ह्या पहिल्या आकृतीत, दुसऱ्या आकृतीत, तिसऱ्या आकृतीत काय केलं आहे, मध्ये अधिक चिन्ह आहे म्हणून नाही, पण प्रत्येक आकृतीचे समान 4 भाग केलेत, एवढे लक्षात ठेवायचं. इथं बघा याचा हा भाग, हे 4 भाग समान आहेत, हे 4 भाग समान आहेत, हे पण 4 समान आहेत. मग खालच्या आकृतीमध्ये 4ही भाग समान असणारी कुठली आकृती आहे बघा, इथे बघा हा मोठा, हा लहान, ही आकृती असू शकत नाही. याच्यात पण लहान मोठे दिसतात, म्हणजे आकृत्याचे भाग हे 3च आहेत, ही पण येणार नाही. इथे बघा त्रिकोणाचे 1 2 3 4 भाग झालेत आणि समानही दिसत आहेत, म्हणून चौथा ऑप्शन आपला बरोबर येणार आहे. 74वा प्रश्न बघा. एका अनोळख्या माणसाने तुम्हाला पत्ता विचारल्यास तुम्ही काय कराल? काय करणार तुम्ही बघा, हे आपली भावनिक, म्हणजे आपल्या भावनेनुसार आपण उत्तर द्यायचं आहे. चुकीचा पत्ता सांगेन, माहीत नाही असे सांगेन, योग्य पत्ता सांगून त्यांना जाण्यास मदत करेन, पत्ता न सांगता निघून जाईन. तर तुम्ही योग्य उत्तर काय द्याल, योग्य पत्ता त्यांना सांगणार आणि जाण्यास मदत करणार, तिसरा ऑप्शन आपला बरोबर येणार. 75वा प्रश्न बघा. रंगीत ड्रेस घालून तुम्ही शाळेत गेलात तर तुम्ही काय कराल? म्हणजे ज्या दिवशी शाळेचा ड्रेस घालायचा आहे त्या दिवशी जर तुम्ही चुकून घालून गेलात तर काय करणार, खोटे कारण सांगणार, विसरलो म्हणून सांगेन, खरे कारण सांगेन, का काहीच बोलणार नाही. तर खरे कारण तुम्हाला माहीत असणार आहे, त्यामुळे तुम्ही खरे कारण सांगण्याचा प्रयत्न करणार, तिसरा ऑप्शन हा आपला बरोबर येणार आहे. तर चला तर विद्यार्थ्यांनो, आपण आज इंग्रजी आणि बुद्धिमत्ता या दोन्ही विषयाचे स्पष्टीकरण पाहिलेलं आहे. प्रश्नपत्रिका 2मधील बघा, दुसरी प्रश्नपत्रिका आपली पूर्ण झालेली आहे. जर तुम्हाला हे स्पष्टीकरण आवडत असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट देखील करा.